जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, यूट्यूबवरती प्रत्येक जण जो चॅनल बनवतो, व्हिडिओज बनवतो, पण त्याला व्हिडिओ नेमके कशा प्रकारे अपलोड करायचे असतात, म्हणजे यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत काय आहे हेच माहिती नाही। कारण बरेच लोक जे आहेत ते व्हिडिओला प्रायव्हेट करून अपलोड करतात, काही लोक तर पब्लिश करूनच अपलोड करतात, काही लोक अनलिस्टेड ठेवून अपलोड करतात आणि काही लोक अपलोड करून शेड्यूल लावतात। पण नेमका योग्य पर्याय कुठला आहे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल आणि त्याचबरोबर नेमकी योग्य पद्धत काय, कुठल्या पद्धतीने आपण यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करायला पाहिजेत हे सर्व तुम्हाला आजचा व्हिडिओ जर कंप्लीट बघितला तरच समजणार आहे। आणि मित्रांनो, निश्चितच ज्यावेळी तुम्ही योग्य प्रकारे यूट्यूबवरती व्हिडिओज टाकता त्यावेळी तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत जातात, जास्त लोकांपर्यंत तुमची नोटिफिकेशन जाते आणि योग्य प्रकारे नोटिफिकेशन गेल्यानंतर लोक त्यावरती क्लिक करून तुमच्या व्हिडिओवरती येतात। सो मित्रांनो, योग्य प्रकारे जर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन तुमच्या ऑडियन्सपर्यंत गेली नाही तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूजच येणार नाहीत आणि ते कधी होईल जेव्हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत असाल। सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की नेमकी योग्य पद्धत काय आहे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याची। सो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया आपण यूट्यूबवरती कशा प्रकारे व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत। मित्रांनो, साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि मी माझ्या मुद्दामून मेन चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण जो माझा मॉनिटाईज चॅनल आहे, मॉनिटाईज चॅनलवरून जर तुम्हाला अपलोड करून दाखवलं तर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज असल्यानंतर 2-3 फीचर एक्स्ट्रा भेटतात। जर मॉनिटाईज नसेल तर तुम्हाला ते 2-3 फीचर भेटत नाहीत, जसं की मॉनिटायझेशन, शॉपिंग वगैरे हे फीचर्स। सो त्यासाठी मी मेन जो मॉनिटाईज चॅनल आहे त्यावरती अपलोड करून दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर यूट्यूब ॲप ओपन करायचं आहे, इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर व्हिडिओ सेक्शन दिसेल, शॉर्ट दिसेल, लाईव्ह दिसेल, पोस्ट दिसेल, पण आपल्याला व्हिडिओजमध्ये जायचं आहे। व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर मी इथे एखादा व्हिडिओ घेतो जो माझा 1 मिनिटापेक्षा मोठा असेल, ठीक आहे। तर हा मी 1 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ घेतलेला आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसेल। आता यात फक्त मित्रांनो एकच सेटिंग तुम्ही करायचं, इथं विजिबिलिटी जी आहे ही अनलिस्टेड ठेवायची, प्रायव्हेट ठेवायची नाही, ओके। प्रायव्हेट केली तरी चालेल बट अनलिस्टेड ठेवा। आणि त्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथं आपल्याला बॅक यायचं आहे आणि इथून अपलोडवरती क्लिक करून हा व्हिडिओ अपलोड करायला सुरू करायचं आहे, ठीक आहे। आता हे अपलोडिंग जे आहे ते अपलोडिंग होईल, अपलोडिंग होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर इथं बघू शकता सेंडिंग फाईल चालू झालेलं आहे। तर परत आपल्याला जायचं YT स्टुडिओ ॲपमध्ये, ठीक आहे। बऱ्याच जणांना YT स्टुडिओ ॲप म्हणजे काय माहिती नसेल अजूनही, कारण मित्रांनो YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमधून तुम्ही तुमचा सगळा यूट्यूब चॅनल मॅनेज करू शकताय। इथं मी YT स्टुडिओ ॲपमध्ये आलेलो आहे आणि साईडला तुम्हाला कॉन्टेंट नावाचं ऑप्शन दिसेल, कॉन्टेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता कॉन्टेंटवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल तर इथं तुम्हाला 1 नंबरला हा व्हिडिओ दिसेल जो तुमचा आता अपलोडिंग चालू आहे, ओके। तर या ठिकाणी 3 डॉट आहेत, यावरती क्लिक करून एडिटमध्ये जायचं। एडिटमध्ये गेल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला टायटल देऊ शकता। आता मी तर हा समजा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवरती अपलोड करायचा, मी मराठी भाषेतून व्हिडिओ बनवतोय, तर मी काय करेन, सगळ्यात पहिल्यांदा इथं टाकेन यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत, ठीक आहे। त्यानंतर मग मला समजा इंग्लिशमध्ये टाकायचं असेल तर इथे टाकेन हाऊ टू अपलोड यूट्यूब व्हिडिओ किंवा हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब असं पण टाकू शकतो, ठीक आहे। आता हे मी टाकलं आणि इथं टाकलं समजा 2026 मध्ये व्हिडिओ कसा अपलोड करायचा, ओके। सो हे माझं झालं टायटल। आता टायटल देताना नेहमी केचीमध्ये द्या, म्हणजे लोकांनी क्लिक केलं पाहिजे। आता इथं जर मी काय टाकले, यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत, असं टाकण्याऐवजी मी असं पण टाकू शकतो, अशा प्रकारे यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करा म्हणजे व्ह्यूज येतील। तर असं म्हणजे थोडंसं क्लिकबेट जर केलं आपण व्हिडिओवरती तर निश्चितच चांगल्या प्रकारे जे आहे ते व्ह्यूज येतात। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये करताना ॲड काय करायचं, पहिल्यांदा ह्याचं टायटल जे आहे ते कॉपी करा, त्यानंतर हेच डिस्क्रिप्शनमध्ये द्या, ओके। त्यानंतर सेव्ह करा पहिल्यांदा। आता मी काय करतो, माझ्या जुन्या व्हिडिओची एखादी डिस्क्रिप्शन कॉपी करतो। आता मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी काय करणार, माझी जी नेहमीची डिस्क्रिप्शन असते ती मी ॲड केलेली आहे। आता यात बघा मित्रांनो, यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत, त्याच्याखाली मी काय केलेलं आहे, माझा कोर्स जो आहे यूट्यूबचा, त्या कोर्सची लिंक आणि त्याच्या व्हॉट्सअप वगैरे डिटेल दिलेले आहेत। त्यानंतर मी हॅशटॅग एक टाकलेला आहे, नंतर माझ्या सोशल मीडियाच्या लिंक आणि बिझनेस एन्क्वायरीसाठी ईमेल दिलेला आहे, जेणेकरून एखादी कंपनीला जर वाटलं की आपण याच्या चॅनलवरती ॲडव्हर्टाईज दिली पाहिजे तर त्या कंपनी आपल्याला त्या मेल थ्रू कॉन्टॅक्ट करतील। सो इथं आपण आपला बिझनेस ईमेल ID दिलेला आहे, त्याच्याखाली हॅशटॅग दिलेले आहेत थोडेफार,
थोडेफार. हॅशटॅग मित्रांनो नेहमी 8 ते 10च्या वरती टाकू नका, थोडेसेच टाका. त्यानंतर कीवर्ड टाकायचे असतील तरी कीवर्ड टाकू शकताय. ओके, इथे समजा मी कीवर्ड टाकायचे असेल तर मी काय टाकेन, हाऊ टू अपलोड यूट्यूब व्हिडिओ, हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब. ठीक आहे, त्यानंतर याच्या पुढं काय टाकू शकेन मी तर हाऊ टू अपलोड व्हिडिओज ऑन यूट्यूब इन मराठी. ठीक आहे, म्हणजे लोक कुठल्या कुठल्या नावाने सर्च करतील ते जरी इथं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय. यूट्यूब इन 2026. ठीक आहे, 2026मध्ये यूट्यूबवरती व्हिडिओ कसे अपलोड करायचे हे कीवर्ड टाकू शकता. आणि त्याचबरोबर हे कीवर्ड जे टाकलेले आहेत हेच तुम्ही इथं खाली थोडंसं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, मोर ऑप्शन टॅग्स शॉर्ट्स रिमिक्स. ठीक आहे, तर या टॅग नावाचा ऑप्शन आहे. तर ह्यात तुम्ही तुमचा व्हिडिओ सर्चला येण्यासाठी टॅग टाकू शकताय, हाऊ टू अपलोड व्हिडिओ. ठीक आहे, आणि त्यानंतर कॉमा दिल्यानंतर हा एक टॅग झाला. किंवा मराठीत जर टाकायचं असेल, यूट्यूबवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा. ओके, अशा प्रकारे तुम्ही टॅग्स देऊ शकताय. ठीक आहे, तर आता हे मित्रांनो झालं. आता इथं तर तुम्ही बघितलं मॉनिटायझेशन जे आहे ते इनएलिजिबल दाखवत आहे. कारण का तर ते पण तुम्हाला सांगतो. ओके, आता आपला व्हिडिओ जो आहे तो प्रोसेस झाल्यानंतर इथं व्हिडिओ प्रोसेसिंग झाल्यानंतर इथं तुम्हाला बघा तर इथं तुम्हाला रिस्ट्रिक्शन कॉपीराईट आलेलं आहे आणि क्वालिटी जी आहे ते आपली कंप्लीट झालेली आहे चेकिंग. तर मॉनिटायझेशनला जे आहे ते आपल्याला कॉपीराईट आलेलं आहे. तर इथं आपण रिस्ट्रिक्शनवरती क्लिक केलं आणि रिव्ह्यू इश्यूवरती जर क्लिक केलं तर आपल्याला समजेल की आपल्याला कुठल्या ऑप्शनवरती जो आहे तो कॉपीराईट आलेला आहे. तर इथं 43 सेकंदाच्या पुढे मी एक म्युझिक लावलेलं आहे, हे इथून तुम्ही बघू शकताय. हे जे म्युझिक आहे यावरती कॉपीराईट आलेलं आहे. तर आता हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं क्लिक करून आपण इथून म्युझिक वगैरे हे जे आहे ते काढू शकतो. ठीक आहे, इथं मी एकदा काढतो म्हणजे तुम्हाला समजेल की आपण दुसरा व्हिडिओ जर अपलोड केला असता इथं जर आपण इथून रिमूव्ह करू शकतो. मी तुम्हाला ते फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो. आता मित्रांनो बघा, यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करता त्यावेळी चेकिंग आणि एडिट प्रोसेसिंग हे का पडलेलं आहे तर आपण ते कॉपीराइटेड घालवण्यासाठी केलेलं आहे. तुम्ही अनलिस्टेड करून ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करता त्यावेळी तुम्हाला ऑप्शन येतो की बाबा लोकांच्या समोर व्हिडिओ जाण्याआधी जर व्हिडिओवरती कॉपीराइट असेल तर तुम्हाला समजतं, मग तुम्ही इथून व्हिडिओ जो आहे तो चेंज करू शकता. आता आपल्याला हे मुद्दे समजून घ्यायचे की पब्लिश वगैरे काय असतं तर विजिबिलिटीवरती जाऊन दाखवतो. जर व्हिडिओ प्रायव्हेट असेल तुमचा तर तो व्हिडिओ फक्त तुम्हाला दिसतो आणि त्याचबरोबर यूट्यूबला दिसतो. ठीक आहे, यूट्यूब पण व्हिडिओ तुमच्या चॅनलवरचा प्रायव्हेट असेल तर बघू शकतो. अनलिस्टेड जर असेल तर तुम्ही ज्यांना तुमच्या व्हिडिओची शेअर करता लिंक ते सगळे लोक तुमचा व्हिडिओ बघू शकतात. आणि जेव्हा तुम्ही पब्लिक करता त्यावेळी मित्रांनो तुमचा व्हिडिओ लोकांसमोर जातो आणि लोक बघतात, म्हणजे पब्लिकली सगळ्यांना दिसतो व्हिडिओ. त्याचबरोबर शेड्यूल नावाचा ऑप्शन आहे. समजा हा मी व्हिडिओ आत्ता अपलोड केलेला आहे आणि मला हा व्हिडिओ उद्या सकाळी 8 वाजता लोकांना दाखवायचा आहे. तर इथं बघा उद्याची तारीख 16 आहे तर 16वरती सिलेक्ट करेन, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि सकाळी 8चं टायमिंग 8 करून AM केलं आहे. तर AM PM आहे, AM केलं, ओके केलं तर हा व्हिडिओ उद्या सकाळी 8 वाजता पब्लिक होईल ॲटोमॅटिक. तुमचा मोबाईल डाटा ऑन असो किंवा ऑफ असो ॲटोमॅटिक पब्लिक होईल व्हिडिओ आणि लोकांपर्यंत नोटिफिकेशन जातील. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो इथं आता आपण शेड्यूल जे आहे ते अनलिस्टेड करूया. इथं मी अनलिस्टेड ठेवलं आणि हे सेव्ह आहे ऑलरेडी. ठीक आहे, आता खाली एक ऑप्शन असतो मित्रांनो ऑडियन्स नावाचा. ऑडियन्सवरती क्लिक केलं तर तुमचा व्हिडिओ जर लहान मुलांसाठी असेल आणि लहान मुलं तुमचा व्हिडिओ बघू शकत असतील तर तो येस इट्स मेड फॉर किड्स करायचं, म्हणजे फक्त स्पेशली लहान मुलांसाठीच मी बनवलेला आहे तर येस करा. मग त्या व्हिडिओच्या कॉमेंट्स ॲटोमॅटिक बंद होतात कारण लहान मुलं कॉमेंट टाकू शकत नाही, त्यासाठी तो ऑप्शन आहे. आणि तर नो केलं तर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर लहान मुलांसाठी व्हिडिओ नाही सगळ्यांसाठी आहे असं समजेल. एज रिस्ट्रिक्शनमध्ये तुमच्या 18 वर्षांच्या वरतीच फक्त लोकांना व्हिडिओ बघायला पाहिजे की सगळ्यांसाठी आहे. तर सगळ्यांसाठी असेल तर नो करा. पण जर तुमचा व्हिडिओ 18 वर्षापेक्षा जास्तच वयाच्या लोकांनी बघायला पाहिजे, लहान मुलांसाठी नाही तुमचा कॉन्टेंट, तर तुम्ही नो येस करा. कारण कसं आहे काही अडल्ट कॉन्टेंट पण तुम्ही यूट्यूबवरती टाकले असतील तर लहान मुलं त्यातून वाईट मार्गाला लागू शकतात ते बघून. सो त्यासाठी इथं येस केलं तर फक्त ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनाच तुमचा व्हिडिओ दिसेल. सो इथं मी नो करतो कारण माझ्या व्हिडिओमध्ये तसं अडल्ट्स वगैरे काही नाही. नंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओला लोकेशन ॲड करू शकता. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की लोकेशन ॲड केलं तर फक्त तेवढ्याच भागापुरता व्हिडिओ दिसतो, तर असं अजिबात नाही.
तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर कुठल्या लोकेशनवरून व्हिडिओ अपलोड केलेला आहे हे लोकांना समजण्यासाठी हा एक ऑप्शन आहे. पण हा जरी नाही सिलेक्ट केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ॲड टू प्लेलिस्ट म्हणजे तुम्हाला कुठल्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ ॲड करायचा आहे ते देखील तुम्ही करू शकता. तुमच्या चॅनलवरती जर प्लेलिस्ट बनवले असेल तुम्ही तर त्यात ॲड करू शकता. इन्व्हाइट कोलॅबरेटर हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे. आता याचा फायदा काय आहे, तुमचे समजा 2 चॅनल असतील, एक चॅनल एकदम मोठा आहे ज्यावरती 2-3 लाख सबस्क्रायबर आहेत आणि एक तुम्ही नवीन चॅनल काढलेला आहे, तर तुम्ही मित्रांनो इथं तुम्ही जे आहे ते इथं बघू शकताय. इन्व्हाइट कोलॅबरेटर नावाचं एक ऑप्शन आहे, इथून तुम्ही इन्व्हाइट करू शकता. ओके, इन्व्हाइट जर केलं तुम्ही तर तुमचा व्हिडिओ त्या चॅनलच्या लोकांपर्यंत पण जाईल आणि तुमच्या चॅनलच्या लोकांपर्यंत पण. म्हणजे याचा फायदा काय होईल, जास्त लोकांसमोर तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा ड्रॉबॅक पण आहे. जर तुमचे 2 चॅनल वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतील, समजा आता माझा एक एडिटिंग चॅनल आहे ज्यावरती 4 लाख सबस्क्रायबर आहेत आणि यामध्ये यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ असतात या चॅनलवरती, तर मित्रांनो बघा, जर मी त्या चॅनलला कोलॅबरेशन केलं तर काय होईल, जे लोक एडिटिंग शिकायला इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासमोर जर माझ्या यूट्यूब व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा इम्प्रेशन गेलं तर लोक नाहीत क्लिक करणार त्यावरती. कारण का, तर त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, किंवा जरी क्लिक केलं तरी ते लगेच व्हिडिओ सोडून जातील. मग यामुळे काय होईल, तुमच्या व्हिडिओचा CTR कमी होईल आणि ॲव्हरेज वॉच ड्युरेशन पण कमी होईल. त्यामुळे तुम्हाला जास्त व्ह्यूज येणार नाहीत. कोलॅबरेशन करताना नेहमी आपल्या कॅटेगरीमधले चॅनल असतील तर करू शकता. त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह कॉन्टेंट म्हणजे काय, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही AI जनरेटेड काय टाकलेलं आहे का, एखादा इमेज असेल किंवा एखादा व्हिडिओ AI जनरेटेड तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये टाकला असेल तर इथे येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मित्रांनो इथं खाली मोर ऑप्शन आहे. मोर ऑप्शनच्या खाली टॅग प्रोडक्ट नावाचं आहे. तर ट्रॅक प्रोडक्ट आपण बघू, त्याआधी आपण इथं हे सेव्ह करूया इतकं सेटिंग. आता मित्रांनो आपलं हे तर चेकिंग जे आहे ते चालू आहे, पण आता आपलं कॉपीराईट गेलेलं आहे व्हिडिओवरचं. तर मॉनिटायझेशनचं पण सांगतो. इथं मॉनिटायझेशन ऑप्शन आता इनइलिजिबल होतात, इथं ऑन अँड ऑफ हे ऑप्शन आलेले आहेत. इथं मी ऑन केलं तर माझ्या व्हिडिओवरच्या ॲडव्हर्टाईज चालू होतील. हे सेटिंग फक्त चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर येतं. सो ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही त्यांनी जास्त ताण घेऊ नका, हा सेटिंग तुम्हाला दिसणार नाही. ओके, नंतर खाली टॅग प्रोडक्ट पण तुम्हाला मॉनिटाईज असल्यानंतर येतं. तर इथं तुम्ही जे आहे ते प्रोडक्ट जे आहे ते टॅग करू शकता. इथं मी मोबाईल जर सर्च केलं, तुम्ही व्हिडिओमध्ये जे बोललेलं आहे ते प्रोडक्ट टॅग जर केलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. ठीक आहे, आता यात तुम्हाला जे आहे ते कमिशन मे अप्लाय आहे, तर इथं प्लस ॲड करून इथं जर डन केलं तर तुमच्या व्हिडिओवरती हा प्रोडक्ट दिसेल. त्यावरती क्लिक करून लोकांनी जर तो प्रोडक्ट खरेदी केला तर त्याचं थोडंफार तुम्हाला 100-200 रुपये असं कमिशन भेटणार आहे. ओके, आता त्यानंतर मित्रांनो इथं मोर ऑप्शनमध्ये टॅक्सचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी. शॉर्ट रिमिक्सिंग नावाचा ऑप्शन आहे. इथं जर तुम्ही डोंट रिमिक्सिंग केलं तर तुमच्या व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर लोक त्याला रिमिक्स करत जातात. मग तुम्हाला रिमिक्स हवे असेल तर मित्रांनो रिमिक्स केल्याचा फायदा काय होतो, तुमचा व्हिडिओ पण जास्त लोकांसमोर जाण्याचे चान्सेस वाढतात. सो हे ऑन ठेवा नेहमी. त्याचबरोबर खाली तुम्हाला पेड प्रमोशन अँड ब्रँड आहे. तर इथं बघा मित्रांनो, तुम्हाला जर तुम्हाला एखाद्या कंपनीची जाहिरात असेल आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाहिरात केली असेल तर इथं पार्टनरशिपचं येस करा. म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये इन्क्लूड पेड प्रमोशन असा एक टॅग दिसेल. ओके, आणि हे नो केलं तर काही सुद्धा दिसणार नाही, नॉर्मल व्हिडिओ आहे असं समजेल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते कॅटेगरी. आता तुमचा व्हिडिओ नेमका कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ते जर कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुमचा व्हिडिओ योग्य लोकांसमोर जातो. ठीक आहे, पण सध्या आता त्याचा काही यूज जास्त होत नाही, कारण यूट्यूब आता AI बेस्ड झाल्यामुळे यूट्यूब ॲटोमॅटिकच समजतं की तुमचा व्हिडिओ कुणाला दाखवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली कमेंट नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही कमेंट ऑन करू शकता, ऑफ करू शकता किंवा पॉज करू शकता. ऑन केलं तर तुमच्या व्हिडिओवरती सगळेजण कमेंट करतील. कमेंट मॉडरेशन नावाचं पण ऑप्शन आहे. यात तुम्ही बघू शकता कुठल्या प्रकारच्या कमेंट ठेवायच्या आहेत, कुठल्या प्रकारच्या नको आहेत. त्याचबरोबर हू कॅन कमेंट, सबस्क्रायबर लोकांनीच कमेंट करायला पाहिजेत की सगळेजण कमेंट करू शकतात. काही वेळेला तुम्हाला जर व्हिडिओवरती जास्त निगेटिव्हिटी येत असेल तर तुम्ही इथं जर सबस्क्रायबर अँड मेंबर केलं तर ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे तेच फक्त लोक तुम्हाला कमेंट करू शकतात. आणि फक्त तुम्हाला वाटेल की काही लोक कमेंट करायसाठी सबस्क्राईब करून कमेंट करून नंतर अनसबस्क्राईब करतील, तर त्यांच्यासाठी पण एक सेटिंग आहे. मिनिमम सबस्क्रिप्शन टाईम आहे. तर इथं तुम्ही जर 1 डे सिलेक्ट केला तर सबस्क्राईब केल्यानंतर 1 दिवसानंतर परत ते कमेंट टाकू शकतात, म्हणजे लगेच टाकू शकत नाहीत. किंवा इथे 1 आवर केलं तर सबस्क्राईब केल्यानंतर 1 तासाने ते तुम्हाला कमेंट करू शकतात. ओके, सो आपल्याला सबस्क्रायबरसाठी नाही ठेवायचं तर सगळ्यांसाठी कमेंट करू शकता सगळेजण. त्याचबरोबर शो हाऊ मेनी लाईक्स फ्रॉम दिस व्हिडिओ, हे जर सेटिंग तुम्ही टिक जर ऑन ठेवली तर तुम्हाला किती लोकांनी लाईक केलेलं आहे हे तुमच्या ऑडियन्सला दिसेल. आणि हे जर तुम्ही ऑफ केले तर तुम्हाला किती लोकांनी लाईक केलेलं आहे हे तुम्हाला दिसेल पण तुमच्या ऑडियन्सला दिसणार नाही. तर हे तुमच्यावरती डिपेंड. त्यानंतर खाली स्टँडर्ड यूट्यूब लायसन आहे.
यात तुम्हाला स्टँडर्ड यूट्यूब लायसन आणि क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूट आहे. तर क्रिएटिव्ह कॉमन ॲट्रिब्यूट केलं तर तुमचा व्हिडिओ कुणी जर यूट्यूबवरती जे आहे ते तुमचा व्हिडिओ डाउनलोड करून यूट्यूबला अपलोड केला तर तुम्ही त्याला स्ट्राईक देऊ शकत नाही. ठीक आहे. आणि जर इथं स्टँडर्ड यूट्यूब लायसन असेल तर तुमचा व्हिडिओ कोणी कॉपी केला तर त्याला तुम्ही स्ट्राईक देखील देऊ शकता. तर इथं क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्युशन म्हणजे काय थोडक्यात, तर तुमचा व्हिडिओ कुणीही यूज करू शकते. यासाठी तुम्ही ती सेटिंग ऑन ठेवली असेल तर लोक तुमचा व्हिडिओ म्हणजे कॉपी करतील. अलाव एम्बेडिंग जो ऑप्शन आहे तो जर तुम्ही ऑफ ठेवला तर तुमच्या व्हिडिओची लिंक जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर करता लोकांना त्यावेळी फक्त लिंकच दिसते. पण हे जर अलाव एम्बेडिंग ठेवलं तर तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपवरती लिंक शेअर करता तेव्हा त्या लिंकसोबत तुमचा थंबनेल पण दिसतो. ओके. आणि इथूनच तुम्ही डिलीट फ्रॉम यूट्यूब आहे तुमचा यूट्यूबचा हा व्हिडिओ तुम्ही इथून डिलीट पण करू शकता. ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या व्हिडिओला थंबनेल लावणं. तर इथं पेन्सिल आयकन आहे यावरती क्लिक करून कस्टम थंबनेलवरती जर क्लिक केलं तर तुम्ही इथे तुमचे जे थंबनेल्स असतील हे थंबनेल्स तुम्ही इथून ॲड करू शकता आणि डन करू शकता. त्यानंतर व्हिडिओ पब्लिक करण्यासाठी इथे विजिबिलिटी, आता हे सगळे सेटिंग ऑन झाले आपल्या. अनलिस्टेडवरतीच एकदा हा व्हिडिओ सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सगळ्या सेटिंग योग्य आहेत असं वाटल्यानंतर पब्लिश करायचं असेल तर नंतर इथं रेस्ट्रिक्शन अजून चेकिंग पडत आहे. हे इथं जेव्हा नन येईल तेव्हा तुम्ही पब्लिश करा, तोपर्यंत थोडासा वेट करा. ठीक आहे. पण आत्ता मी तुम्हाला टाईम कमी आहे त्यामुळे दाखवतोय. अनलिस्टेडवरती जाऊन पब्लिक केलं तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो लोकांसमोर दिसायला चालू होईल. सर्वांना नोटिफिकेशन जातील आणि ॲट अ टाईम लोक त्यावरती क्लिक करून बघू शकतात. खाली सेट ॲज इन्स्टंट प्रीमायर आहे ते जर तुम्ही सिलेक्ट केलं तर पहिले 2 मिनिट जो आहे तो यूट्यूबवरती टायमर चालू होतो आणि तुमचा व्हिडिओ एखादी लाईव्ह चालू असल्यासारखा प्रीमायरिंग पडून दिसतो. मग त्या व्हिडिओ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यावरती लोक लाईव्ह चॅट पण करू शकतात. तर याचा पण थोडा फायदा आहे. पण पब्लिक केलेलं कधीही बेस्ट. कारण काय होतं, काही लोक व्हिडिओ तुमचा 10 मिनिटाचा असेल आणि तुम्ही 5 मिनिटानंतर जर लोकांनी तुमच्या व्हिडिओवरती क्लिक केलं तर त्यांना डायरेक्ट 5 मिनिटाच्याच पुढचाच व्हिडिओ दिसायला चालू होतं. मग त्यांना आधीचा व्हिडिओ बघायचा असेल तर ते मागं घेऊन बघतात. पण काही लोकांना ते समजत नाही त्यामुळे तुम्हाला वॉच टाईम डिक्रीज होतं. त्यामुळे नंतर ज्यावेळी तुमचा व्हिडिओ 10 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचं प्रीमायरिंग संपेल त्यावेळी नंतर परत तुमचा व्हिडिओ जो आहे तो लोक पहिल्यापासून बघू शकतात. हे प्रीमायरिंगच्या ऐवजी पब्लिक करूनच तुम्ही ते प्रीमायरिंग आहे त्याच्याऐवजी तुम्ही आहे असं पब्लिक करूनच व्हिडिओला पब्लिश करू शकता. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की तुम्ही यूट्यूबवरती नेमके योग्य प्रकारे व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला प्रो यूट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही आपल्याला मेसेज करून हा कोर्स घेऊ शकता. कोर्स अगदी कमी किमतीमध्ये आत्ता अवेलेबल आहे. याची प्राईस नंतर भविष्यात वाढणार देखील आहे. या कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूबबद्दल सगळं नॉलेज मराठीमधून शिकवलं आहे. सगळा कोर्स तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधून बघू शकता आणि तुमचा यूट्यूब चॅनल देखील मोबाईल फोनवरून योग्य प्रकारे चालवू शकता. सगळं एडिटिंग वगैरे पण तुम्हाला मोबाईलवरून कशा प्रकारे करता येतं हे देखील या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. त्याचबरोबर कोर्स घेतल्यानंतर जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही व्हॉट्सअपवरती आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो कोर्स नक्की घ्या आणि तुमच्या करिअरला यूट्यूबच्या चांगल्या प्रकारे दिशा द्या. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.